अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, माझा हक्कभंग स्वीकारावा। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली। आता सरकार विरोधात विरोधकांकडून हक्कभंग प्रस्ताव आणला जातो, पण भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी आपलेच नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार विरोधात हक्कभंग आणल्यानं त्याची चर्चा व्हायला लागली। त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात न आल्यामुळे मुनगंटीवारांनी हा हक्कभंग प्रस्ताव आणला होता। यासाठी त्यांनी थेट भाजपच्या जाहीरनाम्याचा सुद्धा उल्लेख केला। यावरून साहजिकच चर्चा व्हायला लागली ती मुनगंटीवारांच्या मनातल्या खदखदीची। एकेकाळी भाजपमध्ये क्रमांक 2-3 चे नेते असलेले सुधीर मुनगंटीवार हळूहळू मागे सरकायला लागले आणि त्यामुळेच त्यांची नाराजी अनेकदा समोर आली। फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवारांना फडणवीस 2.0 सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला। यामुळे फडणवीस मुनगंटीवारांचे पंख छाटत असल्याच्या चर्चा सुद्धा अनेकदा झाल्या। मुनगंटीवारांनी आपली खदखद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त सुद्धा केली। आता थेट फडणवीसांविरोधातच मुनगंटीवारांनी आणलेला हक्कभंग हा या दोन नेत्यांमधल्या संघर्षाचा पुढचा टप्पा असल्याची चर्चा होते। मुनगंटीवारांनी आपल्या सरकार विरोधात हक्कभंग का आणला? मुनगंटीवारांच्या मनातल्या या खदखदीमागचं नेमकं कारण काय? पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 23 जूनला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सुधीर मुनगंटीवारांनी सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा मुद्दा उपस्थित केला। त्यावेळी मुनगंटीवार म्हणाले की मी सभागृहात एक हक्कभंग प्रस्ताव दिलाय। 5 मार्च 2026ला मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा अशासकीय ठराव मांडला होता। तेव्हा मंत्र्यांनी याबाबत सभागृहात ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं आश्वासन दिलं होतं। मी केंद्रात जाऊन भेटून आलो, तेव्हा याबाबत कोणीही पैसे मागितले नाहीत, फक्त भावनेचा आदर करायचा आहे। राज्य सरकारनं सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी फक्त केंद्राला प्रस्ताव पाठवायचा आहे। 2019च्या भाजपच्या जाहीरनाम्यात महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभा ठराव करेल असं सांगण्यात आलं होतं। पण 5 मार्च ते 23 जून जर आपले लोक केंद्राकडे प्रस्ताव पाठवतच नसतील तर माझा हक्कभंग स्वीकारावा। मंत्र्यांची इच्छा असते, पण त्यावर अधिकारी काहीच करत नाहीत। त्यामुळे मी मंत्र्यांविरोधात हक्कभंग मांडला असला तरी तो अधिकाऱ्यांच्या विरोधातला म्हणून स्वीकारावा असं मुनगंटीवार म्हणाले। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे सभागृहात दिलेलं आश्वासन असल्यानं आधी आश्वासन समितीकडे याचिका करा, तिथे समाधानकारक कार्यवाही झाली नाही तर मी हक्कभंग स्वीकारेन असं नार्वेकरांनी मुनगंटीवारांना सांगितलं। आता तसं पाहायला गेलं तर मार्च महिन्यात मुनगंटीवारांनी सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत मांडलेला अशासकीय ठराव हा त्यावेळेस मागे घेण्यात आला होता। भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असून पंतप्रधान राष्ट्रपतींकडे त्याबाबत शिफारस करतात। त्यामुळे राज्य सरकारकडून थेट अशी शिफारस करणं नियमांनुसार शक्य नसल्याचं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यावेळी सांगितलं होतं। अशासकीय ठराव केंद्र सरकारकडे पाठवणं नियमबाह्य ठरेल, त्यामुळे मुनगंटीवारांनी हा ठराव मागे घ्यावा अशी विनंतीही रावल यांनी सभागृहात केली होती। त्यामुळे त्यावेळी मुनगंटीवारांनी खंत व्यक्त करत आपला ठराव मागे घेतला होता। पण तरीही मुनगंटीवारांनी आता पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करून थेट सरकार विरोधात हक्कभंग आणल्यानं मुनगंटीवार यातून आपली खदखद व्यक्त करत असल्याच्या चर्चा होत आहे। याआधीही मुनगंटीवारांनी आपल्या पक्षाविरोधात किंवा सरकार विरोधात अनेकदा नाराजी व्यक्त केली होती, पण मुनगंटीवारांच्या नाराजीचं मूळ कारण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं नेहमीच बोललं जातं। आता मुनगंटीवारांनी फडणवीसांबद्दल आपली खदखद व्यक्त करण्याची कारणं बघायची झाली तर त्याचं पहिलं कारण म्हणजे फडणवीसांचा उदय आणि भाजपमधल्या शक्ती केंद्रांचं बदललेलं समीकरण। 2014च्या आधी महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक शक्ती केंद्र होती। गोपीनाथ मुंडे हे राज्यातील सर्वात मोठे जनाधार असलेले नेते होते, तर एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांचाही पक्ष संघटनेत मोठा प्रभाव होता। आघाडी सरकारच्या काळात एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांच्याकडे भावी मुख्यमंत्री तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भावी उपमुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं। एप्रिल 2013ला देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होण्याआधी सुधीर मुनगंटीवारांनी ही जबाबदारी सांभाळली होती। प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष विस्तारासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। त्यामुळे भविष्यातील मोठ्या नेतृत्वामध्ये मुनगंटीवारांचं नाव घेतलं जात होतं। आता सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही विदर्भातून येणारे नेते, पण मुनगंटीवार हे गडकरी गटाचे नेते मानले जायचे। 2014च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य भाजपला त्यावेळी
आक्रमक आणि तरुण नेतृत्वाची गरज होती. त्यावेळी राज्य भाजपमध्ये गडकरी आणि मुंडे असे दोन गट पडल्याची चर्चा होती. त्यामुळं यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून गडकरी आणि मुंडे अशा दोघांच्याही सहमतीचे आणि संघाची पार्श्वभूमी असणारे नेते म्हणून भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानं फडणवीसांना राज्याचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. फडणवीसांनी आपल्या अभ्यासू वृत्तीनं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला कोंडीत पकडण्याचं काम आक्रमकपणे केलं. सिंचन घोटाळा, शासकीय निर्णय, आर्थिक आणि प्रशासकीय विषय यावरून फडणवीसांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुद्धा आघाडी सरकारवर जोरदार आरोप केले. त्यामुळे 2015 मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आला तेव्हा ज्येष्ठता खडसेंकडे होती. पण स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू नेता, संघाचा विश्वास, दिल्ली नेतृत्वाचा पाठिंबा आणि राज्यव्यापी स्वीकारार्हता या निकषांवर फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवारांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं होतं. पण ज्येष्ठ असूनही मुनगंटीवारांना फडणवीसांच्या नेतृत्वात काम करावं लागलं. महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व फडणवीसांभोवती केंद्रित व्हायला लागलं. पक्ष संघटना, सरकार आणि दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व यांच्याशी असलेला त्यांचा समन्वय वाढत गेला. परिणामी इतर वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत फडणवीसांचा प्रभाव झपाट्यानं वाढला. याच काळात मुनगंटीवार सरकारमधले महत्त्वाचे मंत्री होते. शिलकीचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणून त्यांचं नाव गाजलं. तरीही निर्णय प्रक्रियेत अंतिम शब्द फडणवीसांचाच असायचा. त्यामुळं भाजपमधल्या जुन्या पिढीतील काही नेत्यांना आपली राजकीय स्पेस कमी होत असल्याची भावना निर्माण झाली. मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यातील मतभेदांची बीज याच बदलत्या सत्ता संतुलनात असल्याचं राजकीय जाणकार नेहमीच सांगतात. मुनगंटीवारांची खतखत जाहीरपणे व्यक्त झाली ती फडणवीस 2.0 मध्ये मुनगंटीवारांचा पत्ता कट होणं यावरून. शिंदेंच्या बंडानंतर आलेल्या महायुती सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद मिळालं, पण त्यांना वनमंत्रीपद, सांस्कृतिक मंत्रिपद देण्यात आलं. पण मागच्या सरकारमधलं मुनगंटीवारांचं अर्थमंत्रीपद अजित पवार सरकारमध्ये यायच्या आधीचं 1 वर्ष फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं. त्यामुळं मुनगंटीवारांचे पंख छाटायला सुरुवात झाल्याची चर्चा झाली. पण डिसेंबर 2024 मध्ये जेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळातून मुनगंटीवारांना डच्चू देण्यात आला. त्यावेळी मुनगंटीवारांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या यादीत माझं नाव होतं, पण ते एका रात्रीत बदललं. हे का झालं, कोणी केलं मला माहीत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. तसंच गणेश नाईकांचा संदर्भ देत ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढतो त्यांना मंत्री केलं जातं, मग माझ्यासारख्या निष्ठावंतावर पक्ष असा राग का काढेल, असा सवाल मुनगंटीवारांनी केला होता. त्यावर सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना पक्षानं विशेष जबाबदारी द्यायचं ठरवलं असेल, त्यामुळे काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. पण हे सांगतानाच ज्या मंत्र्यांनी मागच्या कार्यकाळात चांगली कामं केली नाहीत म्हणून त्यांना कदाचित मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं असेल, असंही फडणवीसांनी सांगितलं. आता मुनगंटीवारांना मंत्रिपद डावलण्याला एक कारण असल्याचं सांगितलं जात होतं. अनेक वर्ष चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचा सर्वात प्रभावी चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार पुढे होते. जिल्हा परिषद, महापालिका, विधानसभा आणि पक्ष संघटना या सगळ्या स्तरांवर त्यांचा प्रभाव होता. पण 2024च्या विधानसभेआधी भाजपनं चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेतला. जोरगेवारांची चंद्रपुरात चांगली ताकद असल्यामुळं त्यांच्या पक्षात येण्यानं जिल्ह्यातलं मुनगंटीवार यांचं वजन कमी होऊन त्यांना पर्यायी नेतृत्व उभं करण्याचं काम भाजपकडून केलं जातंय का, अशा चर्चांना त्यावेळी सुरुवात झाली होती. पण जोरगेवारांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवारांनी जोरदार विरोध केला. कार्यकर्त्यांची या नाराजीचं कारण देत जोरगेवारांचा प्रवेश थांबवण्यासाठी मुनगंटीवारांनी थेट दिल्लीवारी करून अमित शहांची भेट घेतली होती. पण तरीही जोरगेवार पक्षात आले आणि चंद्रपूर विधानसभेचे भाजप आमदार झाले. पण जोरगेवारांना केलेला टोकाचा विरोध, त्यासाठी थेट दिल्ली दरबारी जाऊन केलेले प्रयत्न, त्यामुळे फडणवीस नाराज झाल्याची चर्चा झाली आणि याच नाराजीतून मुनगंटीवारांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याचं बोललं गेलं. यामुळे मुनगंटीवारांची खतखत आणखीनच वाढली. यातलंच आणखी एक कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेला पराभव. चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला अपयशाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पक्षावरच नाराजी व्यक्त केली होती. पक्षात बाहेरच्या लोकांना स्थान दिल्यानं भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद दिलं गेलं नाही. आमच्या पक्षानं माझी शक्ती कमी केली, असं म्हणत मुनगंटीवारांनी आपल्याच पक्षाला सुनावलं होतं. त्यानंतर फडणवीस आणि मुनगंटीवार यांच्यात भेट सुद्धा झाली होती. पण पक्षात मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चा या वारंवार होत आहेत. आता त्यांनी थेट सरकारविरोधात हक्कभंग आणलाय. इतकंच नाही तर अंमली पदार्थांच्या बाबत फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा
त्यांनी अधिवेशनात आक्षेप घेतला. त्यामुळं पक्षाकडून डावललं जात असल्याची खतखत मुनगंटीवार अशा पद्धतीनं व्यक्त करत असल्याची चर्चा होते. मुनगंटीवारांच्या या खतखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.